आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य तर मिळेलच। राज्यभरामध्ये 48 जागा ज्या काय महायुती त्या ठिकाणी लढणार आहे, 45+ आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत। यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परभणीच्या जागेवर दावा सांगत होता, मात्र आता त्या ठिकाणाहून महादेव जानकर इच्छुक असल्याची देखील माहिती समोर आली होती। याच्यामध्ये काय नाही, त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्यांनी उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीयदृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत। फॉर्म्युला देवेंद्रजींनी सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास 85-90% संपलेली आहे। कारण महाराष्ट्रातल्या जे काही आता या निवडणुका ह्या 5 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून अतिशय समन्वयाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं जाणार आहोत। नाही, त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। नाही, मी मगाशीच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला 2-3 दिवसांमध्ये आम्ही मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत। 4 जागा ज्या ठरल्या अजित पवारांनी जे म्हटलं होतं त्यानुसार 4 जागा असणार आहेत, त्या व्यतिरिक्त आणखी 3 जागा मिळतील अशी देखील एक शक्यता होती। 7 जागांवर राष्ट्रवादी असेल अशी चर्चा आहे, नेमकं तथ्य काय आहे? मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मानपूर्वकच शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आता रासपच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या एकत्रितपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीने जागांचं वाटप होईल। आज मैं आपके सामने यही रखना चाहता हूँ कि रासप के अध्यक्ष महादेव जी जानकर, इनके साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, इनके साथ एक संयुक्त बैठक आज वहाँ पे हो गई। प्रदेश अध्यक्ष के नाते मैं भी वहाँ उपस्थित था, हमारे विधायक प्रसाद जी लाड़ भी थे, स्वयं जानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने एनडीए की अलायंस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है। एनडीए के लिए 48 जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं, जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा हम सबको वहाँ पे मिलेगा। शरद पवार के लिए कितना बड़ा झटका हो सकता है कि कई बार हम सुन रहे थे कि शरद पवार के साथ जा सकते हैं, उन्होंने खुद कहा था कि हम उनको लेना चाहते हैं साथ में, तो कितना बड़ा झटका? देखिए, इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि आज स्वयं जानकर साहब यहाँ पे हैं। आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले चुनाव देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब तैयार है। सर, कितनी सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है? कितनी सीटों को लेकर बात फाइनल हो चुकी है अब तक? सर, सीट शेअरिंग कहां तक आहे? राज ठाकरेंचं पाठिंब्याचं पत्र असं कधी पाहायला मिळणार? सर, सीट शेयरिंग की चर्चा कहां तक? वेट एंड वॉच। सर, सीट शेयरिंग की चर्चा देखिए, मैंने आपको यही बताया कि 2 दिन के बाद हम सब प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और सीटों का बंटवारा के बारे में जो कुछ तय हो गया है वो हम वहाँ पे बताएंगे। धन्यवाद। संपत नाही ना, असा मुद्दा असा आहे की रासप आपल्याबरोबर आलेली आहे,
चिन्हावर असेल या विषयी एक असं आहे की रासपचे अध्यक्ष जानकर साहेब यांनी नेहमीच निवडणुका त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भातला काय वेगळा अनभार्थ काढण्याची काहीच आवश्यकता त्या ठिकाणी नाही. उदयनराजे उमेदवार असतात साताऱ्याचे. उदयनराजे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. महादेव जानकर आजच्या महायुतीच्या बैठकीला हजर होते. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मारलेली मिठी आणि दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मारलेली मिठी या संदर्भातले आपण फोटोज यावेळेला पाहतोय. तर दुसरीकडे महादेव जानकर आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये हजर राहिल्यानंतर रासपला कोणती जागा मिळेल ते लवकरच कळवू असं म्हटलेलं आहे. मात्र महादेव जानकर महायुतीकडून आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याचं तसं पत्र देखील या माध्यमांशी बोलत असताना दाखवण्यात आलेलं आहे. तर या बैठकीला कोण कोण हजर होतं ते आपण माध्यमातून पाहतोय. बिलकुल नाही दबाव. मी पहिला महायुतीतच होतो, महायुतीचा. उलट पवार साहेबांचं मी आभार मानेन, अभिनंदन करीन त्यांचं देखील. परंतु आज अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी व्यवस्थित केलं रासपाला भागीदारी दिली. ते आताच डिक्लेअर करता येणार नाही. आपल्याला सर्वांचा या तिघांचा विचार करू. अरे बाळांनो, आता ते 2 दिवसात होईल ना, डिक्लेअर होईल 2 दिवसात. तर यावेळेला आपण बघितलं की महादेव जानकर यांनी देखील सांगितलेलं आहे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटून येत्या 2 दिवसामध्ये आपण कुठून लढणार हे देखील स्पष्ट करणार आहे. तर महादेव जानकर आता हे महायुतीकडूनच असतील. मी आधीपासूनच महायुतीमध्ये होतो असं जानकरांनी म्हटलंय. मी आधीपासूनच महायुतीमध्ये होतो असा उल्लेख त्यांनी केलेला आहे माध्यमांशी बोलत असताना. तर महादेव जानकर हे महायुतीकडून परभणीची जागा लढण्याची शक्यता आहे आणि महादेव जानकर हे महायुतीतच राहणार असल्याचं आता तटकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय समाज पक्ष आज एक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि आमच्या महायुतीचे समन्वयक प्रसादजी लाड साहेब यांच्यासमोर आमची मिटिंग झाली आणि त्यातून त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये एक राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल. आता ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील. त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही. आणि मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तिढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो. मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलाप्रमाणे आहेत. त्यांच्याशी बी माझी चर्चा चाललेली होती. पण तिथं महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या. आदरणीय पवार साहेबांनी मला 1च जागा दिली होती आणि महायुतीला बी मी 2 जागा मागितल्या होत्या. त्यात महायुतीनं मला 1 जागा दिली. आता ती कुठली दिली ही आत्ताच मी डिक्लेअर करणं योग्य नाही. सर्वांच्या उमेदवार माहितीच्या माध्यमातून डिक्लेअर. मी आता आमदार आहे ती मी रासपाच्या चिन्हावर आहे. माझा आमदार आहे तो माझ्या चिन्हावर आहे आणि उद्याही मी खासदार होणार आहे ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर होणार आहे. छोट्या पक्षांना संपवतं अशा पद्धतीचा आरोप तुम्ही वारंवार केला केला होता. आता तिने आम्हाला भागीदारी दिली आहे ना. राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी दिली. भारतीय जनता पार्टीवर मी अलायन्समध्ये मिनिस्टरसुद्धा कॅबिनेट होतो. मला 2दा तिने MLC सुद्धा दिलेली आहे. त्यामुळं छोट्या पक्षाने करतो. आज तिने आम्हाला भागीदारी दिली. भागीदारी दिल्यानंतर ती वेळ संपून गेली. जानकर साहेब, माढा किंवा परभणी या गोष्टीवर तुम्ही आग्रही होता. भाजपने ऑलरेडी उमेदवार डिक्लेअर केले. हो, परंतु आता ह्याचा निर्णय कोण घेईल? एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा घेणार. या तिघांच्या आमचे नेते ते आहेत. आता या युतीच्या नेते आहेत. त्यामुळे ते निर्णय घेऊन बिलकुल नाही. नाही पवार साहेबांना माझी पहिल्यापासून विनंती होती की मला परभणी आणि माढा द्या म्हणून. पण पवार साहेबांचं मी जाहीर अभिनंदन करीन. ते माझ्या वडिलाप्रमाणे आहेत. पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी म्हणून मी पवार साहेबांकडे आजही आदरानं पाहतो. त्यांनी मला 1 जागा त्यांच्या मतदारसंघाची माड्याची दिली होती. तो नो विषय 2 सब्जेक्ट. आई एम टॉकिंग टू हिंदी में बात करना चाहता हूँ. हिंदी में राष्ट्रीय समाज पार्टी को NDA में शामिल करके लिया है और एक जगह राष्ट्रीय समाज पार्टी को 48 से 1 सीट विल बी गिवन टू द NDA टू राष्ट्रीय समाज पार्टी एंड वी आर द कॉन्टेस्टिंग 1 पार्लियामेंट्री सीट इन द महाराष्ट्र.
थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.